नमस्कार. ओम शिवाय नमः. भक्तिप्रिया चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानवाचे नाते सातत्याने जपण्याचा प्रयत्न सणाच्या माध्यमातून करण्यात येतो. श्रावण महिना हा विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला, निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंदाचा सोहळा आहे. श्रावण हा महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून शिवमूठ वाहिली जाते. अभिषेक, पठण, होम हवन, सत्यनारायण केले जातात. तर श्रावणातील दर शुक्रवारी जिवंतिकाचं पूजन केलं जातं. तर सौभाग्यदायक मंगळागौरी उत्सव साजरा करण्यात येतो आणि नवविवाहितेला माहेराची ओढ असते. हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे. ही व्रतवैकल्ये मनोभावे केल्याने भगवान शंकरांची आपल्यावर कृपा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. तर यंदा 2024 रोजी किती श्रावणी सोमवार आहेत, किती उपवास करायचे आहेत, शिवामूठ कोणत्या वाहायच्या आहेत आणि शिवामूठ वाहण्याची योग्य पद्धत कोणती, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. उत्तर भारतीय पंचांगानुसार 22 जुलैला श्रावण महिना सुरू झालेला आहे. तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार 5 ऑगस्ट 2024ला पहिला श्रावण सोमवार सुरू होणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून हा श्रावण महिना सुरू होतो. यंदा महाराष्ट्रात हा श्रावण महिना 5 ऑगस्टपासून सोमवारी सुरू होणार असून 3 सप्टेंबरला श्रावण अमावस्येच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आणि यावेळी 5 श्रावणी सोमवार येणार आहेत. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवाराचे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जण उपवास करतात, भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात. हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो, कारण याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, विनायक चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी असे अनेक सण उत्सव आहेत. या सर्व सण उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे अधिक महत्त्व वाढते. पहिला श्रावण सोमवार हा 5 ऑगस्ट रोजी येणार आहे आणि पहिल्या सोमवारी तांदूळ ही शिवामूठ वाहायची आहे. दुसरा श्रावणी सोमवार 12 ऑगस्ट रोजी येणार असून तीळ ही शिवामूठ वाहायची आहे. तिसरा श्रावणी सोमवार 19 ऑगस्ट रोजी येणार असून मूग ही शिवामूठ वाहायची आहे. चौथा श्रावणी सोमवार 26 ऑगस्ट रोजी येणार असून जवस ही शिवामूठ वाहायची आहे. पाचवा श्रावणी सोमवार 3 सप्टेंबर रोजी येत असून सातू ही शिवामूठ वाहायची आहे. श्रावणी सोमवारी शिवपूजनानंतर शिवामूठ वाहण्याची परंपरा आपल्याकडे आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक, दुग्धाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे महत्त्वही वेगळे आहेत. दानाची परंपरा सांगणारी ही अद्भुत परंपरा मानली गेली आहे. प्रत्येक मुलीला वाटते की आपण जेव्हा सासरी जातो तेव्हा त्या घरातले आवडते व्यक्तिमत्व बनावे. सासरच्या माणसांची माया वाढवण्यासाठी श्रावणात एक सण म्हणजे वसा आहे. तो वसा केल्याने सासूरवाशीण आपल्या सासरच्या माणसांची आवडती बनते. तो वसा म्हणजे शिवामूठ. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननद जावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर्रे देवा असे म्हणत महादेवाची मनोभावे पूजा करावी. उष्टे खाऊ नये. सायंकाळी अंघोळ करून महादेवाला बेलपत्र वाहावे. ही शिवमूठ श्रावणातला मोठा वसा मानला जातो. ती प्रत्येक महिलेने वाहावी. लग्न झाल्यानंतर सलग पहिली 5 वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास केला जातो. शिवपूजन करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस, सातू, 5वा श्रावणी सोमवार असला तर सातू
यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहिली जाते. म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावण सोमवारी तिळाची एक मूठ, असा हा क्रम असतो. 5 वर्षानंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन या व्रताची समाप्ती करावी. ज्यांना शिवालयात जाणे शक्य नसेल त्यांनी घरीच शिवामूठ वाहावी. शंकराचे नामस्मरण करून ती काढावी आणि नंतर त्यात भर घालून गरजूंना द्यावी असे सांगितले जाते. सणांचे महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचे अनोखे महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा. ओम नमः शिवाय. धन्यवाद.